नमस्कार, आयुष्यन स्वाद अँड ब्लॉग्समध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। आज आपण चिल्ड्रन्स डे स्पेशल बच्चा पार्टीसाठी एक खास रेसिपी बनवणार आहोत। आज आपण बीटरूट आणि बटाट्याची टिक्की बनवणार आहोत किंवा पेटीसही तुम्ही म्हणू शकता। तर सर्वात आधी उकडलेला बटाटा इथे तुम्हाला घ्यायचा आहे। इथे मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। मायक्रोवेव्हमध्ये 5 मिनिटात बटाटे कसे उकडायचे जर त्याचा व्लॉग तुम्ही बघितला नसेल तर नक्की माझ्या चॅनलवरती तो बघून घ्या। शॉर्ट्समध्ये टाकला आहे, नक्की बघून घ्या। तर सर्वात आधी इथे ही रेसिपी मी माझ्या 1.5 वर्षाच्या मुलीसाठी बनवत आहे, त्यामुळे मी यात तिखट जास्त काही टाकणार नाही आहे। फक्त किचन किंग मसाला आपण वापरणार आहोत। हा गाजर जो आहे तो कच्चाच आहे, गाजरला उकडून वगैरे नाही घेतला आहे, फक्त बटाटे उकडलेले आहेत। बाकी सगळं इथे मी व्हेजिटेबल्स जे आहेत ते कच्चेच घेतलेले आहेत। तर सर्वात आधी इथे 2 चम्मच मोठे चम्मच इथे मी गाजर घेतलेला आहे। तर ह्या जो आहे तो चायनीज गाजर आहे, सध्या तरी हेच अवेलेबल असतात मार्केटमध्ये। आता थंडीमध्ये आपल्याकडे रेड कलरचे गाजर येतील, तेही तुम्ही वापरू शकता। तर त्यानंतर इथे मी बीटरूट घेतलेला आहे। बीटरूट जो आहे तो तुम्हाला किसून घ्यायचा आहे। गाजर आणि बीटरूट जे आहे ते किसून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला इथे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार बटाटे वगैरे घेऊ शकता। तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे त्या क्वांटिटीमध्ये तुम्ही हे सर्व साहित्य घेऊ शकता। तर आता इथे चवीपुरतं मी मीठ टाकलेलं आहे। मीठ टाकल्याच्या नंतर मी इथे किचन किंग मसाला जो आहे तो टाकणार आहे। 1 चम्मच किचन किंग मसाला जो आहे तो इथे मी टाकलेला आहे, जो मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतो। कोणत्याही ग्रोसरी स्टोअरमध्ये तुम्हाला भेटून जाईल। हा एव्हरेस्टचा किचन किंग मसाला मी वापरलेला आहे। तर किचन किंग मसाला वापरल्यानंतर इथे आपल्याला कोथिंबीर टाकायचं आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपल्याला हे सर्व आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण। तर सर्वात आधी आपल्याला हे बटाटे जे आहेत ते मोठे मोठे आहेत, ते तुम्हाला अशा चमच्याने वरतून प्रेस करून ते पूर्ण बारीक करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही पावभाजीचं जे स्मॅशर असतं त्याच्याने सुद्धा हे स्मॅश करू शकता। तर बेसिकली आपल्याला इथे एक स्मूथ असा डो बनवायचा आहे ह्याचा। बाकी आता ह्याच्यात आपल्याला काहीच टाकायची गरज नाही आहे। तर अशा प्रकारे चमच्याने दाबून दाबून आपल्याला जे बटाट्याचे मोठे मोठे चंक्स आहेत ते बारीक करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे हे एकदम आपल्याला स्मूथ एकजीव करून घ्यायचं आहे। आता हे जे आहे आपलं बॅटर जे आहे ते रेडी झालेलं आहे। हे मिश्रण जे आहे आता आपलं रेडी। आता आपल्याला हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि ह्याचा थोडासा एक पोर्शन घ्यायचा आहे। एक छोट्याशा बॉल साईजचा लिंबूच्या आकाराचा आपल्याला एक इथे पोर्शन घ्यायचा आहे आणि हाताने प्रेस करून गोल गोल करून प्रेस करायचं आहे आणि एक टिक्कीचा आकार त्याला द्यायचा आहे। बेसिकली जसं तुम्ही पोटॅटोची टिक्की वगैरे बनवता तशाच प्रकारे ही टिक्की बनवायची आहे। किंवा तुमच्याकडे काही शेप्स वगैरेचे साचे वगैरे असतील, मोल्ड असतील, तर त्या मोल्डमध्ये सुद्धा तुम्ही टाकून अशा प्रकारे टिक्कीचा शेप देऊ शकता। तर मी आता सध्या गोलच टिक्कीचा आकार दिलेला आहे। तर अशा प्रकारे हे सर्व बॅटर्स आपल्याला हे टिक्की बनवून घ्यायचे आहेत। तर हे सर्व टिक्के मी बनवून घेतलेले आहेत। तर अशा प्रकारे आपल्या या टिक्क्या रेडी झालेल्या आहेत। आता आपण याला फ्राय करणार आहोत। तर तवा आपल्याला तापत ठेवायचा आहे आणि तव्या तापल्याच्या नंतर त्यावरती 1 चम्मच मोठा तेल टाकून घ्यायचं आहे। तेल जे आहे ते सर्व प्रकारे आपल्याला अशा प्रकारे पसरून घ्यायचं आहे। तर आपलं तेल व्यवस्थित पसरून झालेलं आहे। आता आपण यावरती टिक्क्या ज्या आहेत त्या आपल्याला बनवलेल्या त्या आपल्याला इथे ठेवायच्या आहेत। सुरुवातीला गॅस जो आहे तो कमीच ठेवायचा आहे, नाहीतर आपल्या टिक्क्या ज्या आहेत ते एकदमच करपून जातील। तर स्लो गॅसवरती आपल्याला आधी हे एका बाजूने चांगले शेकून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे आपल्याला सर्व टिक्क्या ज्या आहेत त्या अशा दोन्ही बाजूनी शेकून घ्यायच्या आहेत। थोडं थोडं तेल आपल्याला टाकून चांगल्या दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यायचे आहेत। तर थोड्या वेळानंतर आपल्याला हे अलट पलट करून दोन्ही बाजूनी या टिक्क्या ज्या आहेत त्या शेकून घ्यायच्या आहेत। तर अशा प्रकारे आपले बीटरूट आणि पोटॅटोचे टिक्की जे आहेत ते रेडी झालेले आहेत। तर आता गॅस बंद करून आपण यांना काढून घेऊया।
एका टिश्यू पेपरवरती आधी मी हे काढून घेतलेले आहे टिक्की. आता आपण याची प्लेटिंग करूया. तर अशा प्रकारे आपले हे छान एकदम टेस्टी जे टिक्की आहेत त्या रेडी झालेल्या आहेत. वरतून खरपूस आणि आतून एकदम मऊ अशा या आपल्या टेस्टी टिक्की झालेल्या आहेत. तर नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना आज ही डिश नक्कीच करून बघायला विसरू नका. तर रेसिपी ट्राय करा आणि कशी वाटली ते नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओसुद्धा चिल्ड्रन स्पेशल असणार आहे, तर नेक्स्ट व्हिडिओसुद्धा नक्की बघा. थँक्यू.